रिवर्स करायचं आहे हे. तर इथं लाईट लागलेले आहे, तर मशीन चालू झालेले आहे. तर मशीनचं बटन इथं आहे, हे बटन आहे बघा हे. नमस्कार मंडळी, कोमल 1077 युट्यूब चॅनल मध्ये माझ्या स्वागत आहे तुमचं. तर आजच्या न्यू ब्लॉग मध्ये मी सांगणार आहे तुम्हाला मशीन कशी चालवायची. काल शर्ट शिवण्यासाठी कुठल्या मशीन लागतात याची मी माहिती तुम्हाला सांगितलेली आणि दाखवलेले आहेत मशीन कुठल्या लागतात ते. तर आज जे शर्ट शिवण्यासाठी मशीन आम्ही यूज करतो त्या मशीन कशी चालवायची हे मी शिकवणार आहे. तर पहिला प्रथम मशीन कशी चालू करायची हे मी दाखवणार आहे. तर बघा, मशीनचं बटन इथं आहे, हे बटन आहे बघा हे बटन आता आपण चालू करायचं. हे चालू केल्यानंतर आवाज येतोय, इथं बघायचं, सेटिंग मध्ये बघायचं चालू झाल्या का मशीन. आता इथं लाईट लागलेली आहे, तर मशीन चालू झालेली आहे. तर मशीन कंट्रोल कशी करायची हे मी सांगणार आहे आज तुम्हाला. तर हे जे हे आहे हे मागं पुढं करायचंय, रिव्हर्स करायचं आहे. हे त्याला आपण असं मागं पुढं केलं तर हे रिव्हर्स होते. आता मशीन चालवत असताना पहिला आपला उजवा पाय पॅन्डलवरती घ्यायचा, उजवा पाय, आणि समोर असं चालवायचं. असं चालवलं की मशीन चालते. मशीन कंट्रोल करायची मैत्रिणींनो. जर कोण तुम्ही नवीन असाल तर बघा, शिकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तर बघा, हे उजवा पाय मी पॅन्डलवर ठेवलेला आहे, उजवा पायाने पुढं मागे करत आहे. एकदम स्लो पाय ठेवायचा. जेवढं तुम्ही स्लो पाय ठेवणार तेवढं मशीन लगेच कंट्रोल होत्या. हे बघा, आणि ज्यावेळेला आपण मशीन कंट्रोल करतो त्यावेळेला हे घोडा असतो ह्यो. तर ह्याला तुम्ही फक्त गुडघ्याने असे वरती केला तर हे दाब वरती होते, हे असं वरती होते. आपल्याला हातानं असं पाठीमागनं करायची गरज नाही, कारण ही मशीन कॅम्प्युटर आहे, त्यामुळे आपण इथं पायामध्येच आहे ह्याचं सगळं कंट्रोल. तर तुम्ही असं हळूहळू कंट्रोल करू शकता मशीन. आणि ज्यावेळेला कंट्रोल मशीन होते तेव्हा आपण कापड शिवण्यासाठी आपण तयार असतोय. तर मशीन कशी कंट्रोल करायची हे तुम्ही बघितला मित्रांनो. तर मशीन जेव्हा आपण कंट्रोल करतो त्यावेळेला आपण कापड शिवण्यासाठी तयार होतो. पहिला एक कच्चं कापड घ्यायचं आणि त्याच्यावर स्लो टिपा मारायच्या. तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे टिपा कशा मारायच्या. हळूहळू जसं आपण टिपा मारतो तेव्हा आपण शिकायला सुरुवात होते आपली. आणि जेव्हा आपल्याला मशीन कंट्रोल होते तेव्हा आपण शिलाई करण्यासाठी तयार होते. तर मी पुढचे शिलाईचे पार्ट पण कसे करायचे हे सांगणार आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये मशीन कशी चालवायची, मशीन कशी कंट्रोल करायची आणि मशीन ऑन कशी करायची हे मी दाखवलेलं आहे. जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की अजून चांगल्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करणार. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पहिला टिपा मारायला शिकवणार आहे. तर तुम्ही फॉलो करा. तर सर्वांना नमस्कार.